त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न तिसऱ्या टप्प्यामध्ये येतो केवायसी करत असताना, तर सरकारी नोकरी व निवृत्ती पेन्शन घेत आहे या ठिकाणी होय करायचं की नाही करायचं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। यावरती एक डिटेल व्हिडिओ आधीच आपण टाकलेला आहे। माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर होय आहे आणि हा प्रश्न चुकीचा विचारला गेलेला आहे। खूप कन्फ्युजन होत आहे, नेमकं होय करायचं की नाही करायचं, कोणी होय केलेलं आहे कोणी नाही केलेलं आहे। आता मी सांगतोय की होय करायचं आणि याचा डिटेल व्हिडिओ तर मी टाकलेलाच आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, जर का तुमची अजून केवायसी बाकी असेल तर तुम्ही होय करा, आणि ज्यांची केवायसी झाली असेल, ज्यांच्याकडून नाही केलं गेलं असेल तरी टेन्शन घेण्याचं काम नाही, कारण हा जो पर्याय आहे हा चेक केला जातोय कशा पद्धतीने, वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर द्या, म्हणजे त्यांची माहिती घेतली जात आहे, कारण कमवते व्यक्ती तेच असतील घरामध्ये, त्यांची माहिती, त्यांचा आधार व्हेरिफिकेशन होत आहे, त्यावरून कळेल की तुमच्या कुटुंबात कोणी व्यक्ती हा सरकारी कर्मचारी आहे की नाही। त्यामुळे तुमच्याकडून होय झाला असेल नाही झाला असेल काही फरक पडत नाही, पण केवायसी बाकी असेल तर तुम्ही होय करा। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, या ठिकाणी होय करायचं की नाही करायचं। तुमच्या कुटुंबातून फक्त एक महिला लाभ घेत असेल तर होय करायचं, तुमच्या कुटुंबातून एक अविवाहित आणि एक विवाहित महिला लाभ घेत असेल तरी होय करायचं, आणि अदर परिस्थितीत 3 किंवा 3पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर नाही करायचं, आणि जर तुम्ही नाही केलं तर तुमचा येथे लाभ बंद होऊ शकतो। आणि जर तुम्ही खोटी माहिती दिली तर त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की खोटी माहिती दिली असं आढळून आल्यास तुमच्यावर कारवाई होईल, ही गोष्ट पण लक्षात ठेवा।